नमस्कार. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आजच्या महाशिवरात्रीचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यात उभारण्यात आलेलं भव्य शिवलिंग. हे शिवलिंग तामिळनाडूमधल्या महाबलीपुरम इथे बनवलं गेलं आहे. 33 फूट उंच आहे आणि ते एकाच काळ्या रंगाच्या ग्रॅनाइट मोनोलिथ दगडापासून बनवण्यात आलेलं आहे आणि सुमारे 10 वर्ष याची निर्मिती चालू होती. या भव्य शिवलिंगावर 1008 छोटी शिवलिंग कोरण्यात आलेली आहेत. याचं वजन 210 मेट्रिक टन आहे आणि महाबलीपुरमपासून बिहारमधल्या चंपारणपर्यंत त्याचा प्रवास होण्यासाठी 96 चाकांचा एक विशेष ट्रक तयार करण्यात आला आणि 750 टन वजनाच्या 2 भव्य क्रेनच्या साहाय्याने हे शिवलिंग या ट्रकवर प्रस्थापित करण्यात आलं. सुमारे 2500 किलोमीटरचा हा प्रवास तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश असा होऊन मग ते बिहारमध्ये आलं, गोपाळगंज इथे, आणि त्यानंतर ते तिकडच्या चंपारण जिल्ह्यात जे भव्य रामायण मंदिर उभारलं गेलं आहे तिथे नेण्यात आलं आणि 17 जानेवारी 2026 रोजी त्याची विधिवत स्थापना करण्यात आली. 5 पवित्र नद्यांचं पाणी आणून या शिवलिंगावर जलाभिषेक करण्यात आलेला आहे आणि हे शिवलिंग जे 2500 किलोमीटर प्रवास करून आलं त्याच्यासाठी अनेक तंत्रज्ञ, इंजिनियर आणि स्वयंसेवक हे अहोरात्र त्या ट्रकबरोबर चालवत होते. या ट्रकचा वेग होता ताशी 5 किलोमीटर. 21 नोव्हेंबर ते जानेवारी 10-11 तारखेपर्यंत हा प्रवास करण्यात आला आणि तो अतिशय सुखरूप पार पडण्यात आला. अर्थात लष्कर आणि पोलीस दलाचं सहाय्यही या कामासाठी झालेलंच आहे. तर उद्या होणाऱ्या महाशिवरात्रीमध्ये हे प्रमुख आकर्षण राहणार आहे आणि त्यासाठी अनेक भाविकांची गर्दी बिहारमधल्या चंपारण जिल्ह्यामध्ये झालेली आहे. उद्या याच्यावर जलाभिषेक होईल, याची आणखीन पूजाही होईल आणि अनेक राजकीय नेते आणि धर्मगुरू आणि धार्मिक नेते तसंच भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित इथे राहणार आहेत. तेव्हा आपणही आपल्याला जमेल तसं बिहारमधल्या या भव्य शिवलिंगाचं दर्शन जरूर घ्यावं, कारण आत्तापर्यंत भारतात जी शिवलिंग स्थापन झालेली आहेत त्यापैकी सर्वात उंच असं आणि एकाच सलग दगडापासून तयार केलेलं शिवलिंग आहे.